आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे पार्था, ईश्वराला समर्पण करण्याच्या भावनेतून केलं गेलेलं कर्म फलप्राप्तीच्या कामनेने केल्या गेलेल्या कर्मापेक्षा कितीतरी पटीने अधिक श्रेष्ठ आहे. ज्ञानी पुरुष कर्मफळाची आशा न धरताच समबुद्धी योगाद्वारे कर्म करत राहतात आणि पाप पुण्य आदी भावनांपासून मुक्ती मिळवतात. पार्था, तू सुद्धा अशा भावनांतून मुक्त होऊन जाशील जेव्हा तू समबुद्धी कर्माचं आचरण करशील. पार्था, एक गोष्ट लक्षात ठेव. फळाच्या वासनेने फळावरच दृष्टी ठेवून कर्म करणारा सकाम मनुष्य उत्तम कर्म करून सुद्धा कर्मयोगी होऊ शकत नाही. अशा मनुष्याला प्रसिद्धीसारखे लाभ प्राप्त होऊ शकतात. परंतु त्याला परमात्मा आणि शांतता प्राप्त होऊ शकत नाही. हे केशव, मनुष्याला पाप पुण्य दोन्ही बंधनकारक आहेत. दोन्हीमुळे चांगलं वाईट प्रारब्ध बनत असतं. प्रायश्चित्ताद्वारे पापातून मनुष्य मुक्त होऊ शकतो, परंतु पुण्यातून तो मुक्त तरी कसा व्हावा? हे अर्जुना, पाप पुण्य, सुख दुःख, यश अपयश आदी भावना साधारण मनुष्यांकरता आहेत. परंतु जे कर्मयोगी असतात ते या भावनांपासून मुक्त असतात, अलिप्त असतात. कर्मयोगी त्यांच्या अंतरात्म्याच्या आवाजाला परमात्म्याचा आदेश मानून आचरण करत असतो. यात कुठे आली मग पाप पुण्याची भावना? हे बघ पार्था, जर तू मोहाच्या आहारी गेला असशील तर निष्काम कर्मयोग कसा आचरशील? तुझ्या बुद्धीवर जे मोहाच्या अंधकाराचं पटल ओढलं गेलंय त्याला ज्ञानाच्या प्रकाशाने बाजूला कर आणि तुझ्या बुद्धीला मोहाच्या दलदलीतून बाहेर काढ. हे पार्था, मोह बुद्धीचं अज्ञान असतं आणि याच अज्ञानामुळे मनुष्य भौतिक आकर्षणात अडकून जातो. त्याला ठाऊक नसतं की देह तसेच समस्त भोग नश्वर आहेत, मिथ्या आहेत. जेव्हा मनुष्याला सत्य आणि असत्य अथवा नित्य किंवा अनित्य यामधला फरक समजतो तेव्हा तो निरासक्त होऊन जातो. त्याला कोणत्याही गोष्टीचं आकर्षणच उरत नाही. याचा दुसरा अर्थ आहे मोहाचा त्याग करणं. तसंच मोहाचा लोभ झाल्यानंतर मनुष्य कोणत्याही प्रकारे कोणत्याही वस्तूकडे आकर्षित होत नाही. हे पार्था, यथार्थ ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर आपोआप मोह सुटून जातो. आत्मिक योग बलाची वृद्धी होते आणि योग बलामुळे मन स्थिर होतं. आणि स्थितप्रज्ञ झाल्यामुळेच मनुष्याचा परमात्म्याबरोबर योग घडून येतो. पार्था, तू सुद्धा आत्मिक योगबलाने स्वतःच्या अंतरात्म्यात डोकावून परमात्म्याला बघण्याचा प्रयास कर. समबुद्धी कर्मयोगाचं आचरण कर आणि स्थितप्रज्ञ होऊन जा. हे मधुसूदन, हे स्थितप्रज्ञ काय असतं? कृपया समजावा. पार्था, दुःख भोगताना देखील ज्याच्या मनात उद्वेग नसतो आणि जो ना सुखाची लालसा बाळगतो
तसंच ज्याच्या हृदयात क्रोध, मोह, भय आदी विकारांसाठी कोणतंही स्थान नसतं, तो मनुष्य स्थितप्रज्ञ असतो. हे पार्था, स्थितप्रज्ञ महापुरुष सुखदुःखाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये आत्मिक शांतता अबाधित ठेवून असतो. परमानंदात लीन असल्यामुळे अशा मनुष्याला सुख दुःख कधीही विचलित करत नाहीत. अशा स्थितप्रज्ञ मनुष्याचं मन त्या दिव्याप्रमाणे असतं, ज्याची ज्योत स्थिर असते, कधीही डोलत नाही. प्रभू, दिव्याची ज्योत जास्त काळापर्यंत स्थिर आणि न डोलता राहू शकत नाही. ती हवेच्या हलक्याशा झुळकीने सुद्धा फडफडू लागते. हो देवी पार्वती, प्रभू श्रीकृष्ण हेच तर समजावतायत की मनुष्याचं मन कामनांच्या वादळात ठेवलेल्या त्या दिव्यासारखंच असतं. कामनांची तीव्र वावटळ त्या दिव्याच्या वातीला स्थिर राहू देत नाही. प्रभू हा उपदेश देत आहेत की मनाला स्थिर ठेवण्यासाठी मनातील इच्छांना आवर घालायला हवा. जर इच्छांना आवर घातला नाही ना, तर एका इच्छेतून दुसरी, मग दुसरीतून तिसरी कामना जन्म घेत राहते आणि हे चक्र कधीही थांबत नाही. जसं जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे घर नसतं, तेव्हा तो मनुष्य एका झोपडीची कामना करत असतो. झोपडी मिळून जाते तेव्हा त्याहून मोठ्या घराची इच्छा करतो, मग त्याहून मोठं घर, आणि मग राजमहालाची अपेक्षा करू लागतो. त्याची एकच कामना विराट रूप धारण करून वाढतच राहते. तर मग मनुष्य या इच्छांना कसा आवर घालू शकतो? याचा योग्य आणि सरळ उपाय हा आहे की मनुष्याने मनात संतोष निर्माण करावा. जिथे ज्या अवस्थेमध्ये ज्या क्षणाला त्याला समाधान मिळून जातं, तिथेच त्या क्षणाला प्राणी सुखी आणि शांत होऊन जाईल. हे कृष्ण, तू म्हणतोयस की स्थितप्रज्ञ बनण्यासाठी मनाच्या दिव्याची ज्योत स्थिर ठेवा, अर्थात मनाला इथे तिथे डोलू देऊ नका. याचा अर्थ असा झाला की कर्म करते वेळी मनाच्या ऐवजी बुद्धीचं म्हणणं आहे का? मनाला बुद्धीच्या ताब्यात ठेवा, असंच ना? नाही अर्जुना, केवळ बुद्धीवर विश्वास ठेवण्यात देखील धोका आहे. ते अशासाठी कारण विनाश काळ येताच मनुष्याची बुद्धी देखील भ्रष्ट होते. अर्थात जेव्हा विपरीत समय येतो तेव्हा मनुष्याची स्वतःची बुद्धीच त्याला चुकीच्या मार्गाने घेऊन जाते. हे मधुसूदन, मनुष्याने ना त्याच्या मनाच्या इच्छेनुसार काम करावं, न त्याने त्याच्या बुद्धीचा सल्ला मानावा. तर मग मनुष्याने बिचाऱ्याने करायचं तरी काय अशा वेळी? अशा स्थितीमध्ये आपल्या प्रवृत्तीच्या विरुद्ध कुणी कसं काय जीवन जगावं मग? हे मधुसूदन, मुक्ती आणि मोक्षाच्या मार्गाने जाण्यासाठी कुणी मनुष्य त्याची प्रवृत्ती कशी बदलू शकतो? याचा एखादा उपाय असेल तर मला सांग. प्रवृत्ती बदलण्यापूर्वी हे जाणून घेणं आवश्यक आहे की प्रवृत्ती बनते तरी कशी. हे अर्जुना, मनुष्य जन्मतःच त्याच्याबरोबर सत्व, रज आणि तम हे 3 गुण घेऊनच जन्माला येतो. या सृष्टीची रचना याच 3 गुणांच्या आधाराने झालेली आहे. या त्रिगुणात्मक सृष्टीमध्ये राहणाऱ्या समस्त प्राण्यांमध्ये हे 3ही गुण सामावलेले असतात. परंतु प्रत्येक प्राण्याच्या अंतरंगात या 3हींपैकी कोणता ना कोणता एक गुण अधिक वरचढ असतो, आणि जो गुण सर्वात वरचढ असतो त्या प्राण्याचं चारित्र्य तसंच बनून जातं. रजोगुण वरचढ असेल तर पुरुषाला ऐश्वर्य, थाटमाट आणि राज्य कारभाराची आवड असते.
तमोगुण असणारा, आळशी आणि प्रमाद करणारा असतो. द्वेष, क्रोध यांसारख्या नकारात्मक भावना त्याच्यात ठासून ठासून भरलेल्या असतात. आणि सत्वगुण असणारा? सत्व गुणच उत्तम गुण आहे. सात्विक मनुष्य साधा आणि प्रामाणिक असतो. तसा तर प्रत्येक मनुष्याच्या स्वभावात हे तिन्ही गुण थोड्याफार मात्रेत असतातच, परंतु ज्या मनुष्यामध्ये जो गुण वरचढ असतो तो मनुष्य तसाच होतो. त्याची जशी प्रवृत्ती असते तशीच त्याची अभिरुची पण असते. त्यामुळे प्रत्येक मनुष्य त्याची प्रवृत्ती आणि त्याच्या अभिरुचीनुसार कामना करत असतो. हे केशव, तू म्हणतोस की प्रत्येक प्राणी त्याच्या त्याच्या प्रवृत्तीनुसार वेगवेगळ्या कामना करत असतो, परंतु माझ्या विचाराने प्राण्यामध्ये भलेही कोणता गुण वरचढ असोत, त्याची कोणतीही प्रवृत्ती असोत, तरी सुद्धा प्रत्येक प्राणी एकाच प्रकारची कामना करतो. अर्थात प्रत्येक प्राणी केवळ सुखाचीच कामना करतो, दुःखाची कामना कुणीही करत नाही. त्याला कधीही दुःखी व्हायचं नसतं, त्यामुळे सदैव सुखासाठी प्रयत्न करत राहतो. भले मग तो प्राणी राजा असोत वा रंक असोत, स्त्री असोत वा पुरुष. तू बरोबर बोलतोयस अर्जुना की सगळे सुखाचीच कामना करत असतात, परंतु सुखाची परिभाषा प्रत्येक व्यक्तीच्या प्रवृत्ती आणि रुचीप्रमाणे बदलत जाते. एखाद्या साधू पुरुषाला दुसऱ्याला सुख देऊन सुख मिळतं, दुसऱ्याचं सहाय्य करून तो आनंदी होत असतो. आणि एखाद्या नीच प्रवृत्तीच्या मनुष्याला दुसऱ्यांना दुःख देऊन सुख मिळतं. दुसरा सुखी असेल तर त्याला दुःख होतं. याचमुळे सुख आणि दुःखाची परिभाषा आपापल्या प्रवृत्ती आणि रुचीनुसार प्रत्येक प्राण्याकरता वेगवेगळी आहे. तसंही कुणालाही चिरकाळ सुख मिळतं का? नाही मिळत. ना सुख चिरकाळ टिकतं ना दुःख टिकतं. परंतु हे केशव, काय सुख चिरकाल टिकणारं नसेल? सुख चिरकाल कसं टिकू शकतं पार्थ? हे विश्व तर परिवर्तनशील आहे. इथे क्षणोक्षणी परिवर्तन होत असतं पार्था. परिवर्तन तर प्रकृतीचा नियमच आहे. इथे कोणतीही वस्तू चिरकाल टिकत नाही. तुला आठवत असेल, मी तुला याआधीच सांगितलं होतं की आपल्या शरीराच्या अवस्था देखील चिरकाल टिकत नाहीत. मग सुख आणि दुःख कसं काय चिरकाल टिकेल? याचाच अर्थ आहे की सुखाच्या साथीने मनुष्याला दुःख देखील भोगावं लागतं. होय पार्था, सुख आणि दुःख एकाच चक्राच्या दोन अर्धगोलांप्रमाणे आहेत. हे चक्र फिरतच राहतं, फिरतच राहतं. हे मधुसूदन, मनुष्याचं शरीर त्यागल्यानंतर जीवात्मा कुठे जातो? मानव शरीर त्यागल्यानंतर मनुष्याला आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपल्या पाप आणि पुण्यांना भोगावं लागतं. यासाठी भोग योनी बनल्या आहेत, ज्या दोन प्रकारच्या आहेत, उच्च योनी आणि नीच योनी. एक पुण्य केलेला जीवात्मा उच्च योनीत स्वर्गात राहून आपल्या पुण्याचा भोग घेतो आणि पापी मनुष्याचा जीवात्मा नीच योनीत नरकात राहून आपली पाप भोगतो. कधी कधी असंही होतं की बरेच प्राणी स्वर्ग आणि नरकाचं सुख दुःख पृथ्वी लोकातच भोगतात. याच लोकात? ते कसं? ते असं आहे अर्जुना की जर कोणी संपन्न मनुष्य असेल, महालात राहत असेल
त्याच्या सेवेसाठी दास दासी सतत उपस्थित असतील. शिवाय त्याचा एकुलता एक मुलगा असेल ज्यावर त्याचं जगातल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम असेल आणि तो स्वतःला जगातला सर्वात भाग्यशाली मनुष्य समजत असेल. पण एक दिवस त्याचा तरुण मुलगा अचानक एका दुर्घटनेत मारला गेला तर त्याच्यावर दुःखांचा डोंगर कोसळेल. जगातली प्रत्येक वस्तू त्याच्या जवळ असून सुद्धा तो मात्र दुःखीच आहे आणि मरेपर्यंत आपल्या पुत्राच्या मृत्यूच्या दुःखातून मुक्त नाही होऊ शकत तो. मग तो मुलगा तरुण होईपर्यंत त्या मनुष्याने जी सुख भोगली आहेत ती स्वर्ग सुखासारखीच होती आणि पुत्राच्या मृत्यूनंतर त्यांनी जी दुःख भोगली ती नरक दुःखांपेक्षाही वाईट होती. म्हणजेच मनुष्याला अशा प्रकारे याच जगात राहून आपल्या मागच्या जन्मातल्या सुख दुःखांना भोगावं लागतं. वाह प्रभू वाह. हे कौंतेय, या परमसत्याला व्यवस्थित समजून घे की विश्वात केवळ शरीर नाशिवंत आहे पण आत्मा अविनाशी आहे. शरीराचा मृत्यू झाला तरी आत्मा मरत नाही. आत्मा ना कधी जन्म घेतो आणि ना कधी मृत्यू पावतो. तो आजन्म, नित्य, सनातन आणि पुरातन आहे. शरीराचा मृत्यू झाल्यावरही तो मरत नाही. केशवा, तुझं बोलणं माझ्या बुद्धीला भ्रमित करतंय. तू दोन्ही गोष्टी एकाच वेळी बोलतोयस ज्या परस्पर विरोधी आहेत. तू म्हणतोस की शरीर नाश पावतं, पण शरीराचा एक भाग ज्याला आत्मा म्हणतात तो मरत नाही. नाही अर्जुना, मी आत्म्याला शरीराचा एक भाग नाही म्हटलेलं. मी असं म्हटलं की आत्मा आणि शरीर दोन भिन्न गोष्टी आहेत. जसं तू आणि तुझं कवच दोन भिन्न गोष्टी आहेत. तुझ्या कवचाचे दोन तुकडे जरी झाले तरी त्याचा असा अर्थ नाही की अर्जुनाचे दोन तुकडे झाले. ज्या प्रकारे तू आणि तुझं कवच दोन भिन्न गोष्टी आहेत किंवा तू आणि तुझा हा रथ दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याच प्रकारे मानवाचं शरीर आणि त्याचा आत्मा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे असं की ज्या रथात अर्जुन बसलाय तो रथ म्हणजे अर्जुन नाही. अर्जुन तर तो आहे जो रथावर आरूढ झालेला आहे. हे ठीक आहे माधवा की अर्जुन म्हणजे रथ नाहीये. अर्जुन मी आहे जो रथ मध्ये बसलाय. तुला रथ तुटायचं दुःख होणार नाही, परंतु अर्जुनाच्या मृत्यूचा शोक तर होईलच. अर्जुना, तुझं बोलणं ऐकून मला तुझ्या बुद्धीवर हसायला येतंय. एकीकडे तू पंडितांसारख्या आणि ज्ञानियांसारख्या मोठमोठ्या गोष्टी करतोस, पण तुला हे माहित नाहीये की जे खरोखर ज्ञानी असतात ते कधीच त्यांचा शोक करत नाहीत जे मृत्यू पावलेले आहेत, आणि नाही त्यांचा शोक करतात जे अजून मेलेले नाहीत. कारण त्यांना माहिती आहे की जो मेलेला आहे तो परत जन्म घेईल आणि जे आत्ता जिवंत आहेत ते अवश्य मृत्यू पावतील. मरणारा परत जन्म घेईल, कारण केवळ शरीराचा नाश होतो. शरीराच्या आत जो आत्मा आहे तो कधीच मृत्यू पावत नाही. हे पार्था, या विश्वात दोनच गोष्टी आहेत. एक म्हणजे शरीर आणि दुसरा शरीरात वास करणारा शरीरी. जो शरीरात राहणारा आत्मारूपी शरीरी आहे तो कधीच मरत नाही, आणि जे शरीर आहे ते कायम राहत नाही. आत्मा एका शरीराचा त्याग करतो आणि दुसरं शरीर धारण करतो. अगदी तसाच जसा मनुष्य जुनी वस्त्र बदलून नवीन वस्त्र धारण करतो. हे पार्था, केवळ इतकं समजून घे की मृत्यू एक दरवाजा आहे ज्याच्या आत शिरताच आत्मा जुन्या शरीराचा त्याग करतो. वास्तविकतः मृत्यू आणि जन्माचे दोन दरवाजे आहेत जे एक दुसऱ्याच्या समोरासमोर आहेत.
प्राणी जेव्हा मृत्यूच्या दरवाजाशी पोहोचतो तेव्हा त्याचं ते शरीर मृत्यू पावतं. मग आत्म्याचा प्रकाश त्या शरीराला सोडून पुढे निघून जातो आणि मग तो प्रकाश नवीन जन्माच्या दरवाजात प्रवेश करतो, जिथे जीवात्म्याला परत एक नवीन शरीराची प्राप्ती होते. आणि मग तिथून त्याच्या नवीन जन्माची, नवीन शरीराची यात्रा सुरू होते. हे पार्था, आत्मा नित्य आहे म्हणून तो बदलत नाही, पण शरीर नाशिवंत आहे. त्यामुळे एकच आत्मा अनेक शरीर बदलतो, म्हणून तो नवीन जन्मात नवनवीन शरीर धारण करत असतो. प्रत्येक नवीन जन्मात तो नवीन शरीर तर बदलतोच, पण त्या जन्मात त्याला जे शरीर मिळतं ना, ते एक शरीर पण सतत बदलत असतं. ही गोष्ट मला कळली नाही केशवा, कारण एका जन्मात तर व्यक्तीला एकच शरीर मिळतं. नाही, एक नाही, अनेक शरीर मिळतात एकाच जन्मात. मला अजूनही कळलं नाही प्रभू. मी समजावतो. आठव तुझं बालपण. त्यावेळी अर्जुनाचं शरीर कसं होतं? एका बालकाचं. आणि आता ते शरीर कुठे गेलं? ते शरीर तर बदलून गेलं या रूपात. म्हणजे ते शरीर शिल्लक नाहीये. आज तुला एका युवकाचं शरीर मिळालंय. त्याच प्रकारे व्यक्तीला जन्माच्या वेळी जे शिशुरूप शरीर मिळतं, तेच शिशुरूप शरीर काळाच्या प्रभावाने एका बालकाचं शरीर बनतं. मग त्याला किशोरावस्था मिळते, मग एका तरुणाचं शरीर बनतं, मग मध्यमवयीन, आणि मग वृद्धाचं रूप घेऊन एका सुकलेल्या पानासारखं जीवनाच्या वृक्षावरून गळून पडतं. अशा प्रकारे जे शरीर क्षणोक्षणी आपल्या विनाशाकडे जात असतं, त्या शरीराच्या मृत्यूचा शोक ज्ञानी लोक करत नाहीत. याच रूपाला शास्त्र म्हणतात कृष्णम वंदे जगद्गुरुम. एखाद्या फुलाप्रमाणेच एखादं शरीर घेऊन निसर्गात आपला जन्म होतो. आपण बालक बनतो, तरुण होतो, मग तेच तारुण्य कोमे जायला लागतं, ज्याला वार्धक्य म्हणतात. आणि त्या वृद्ध शरीराला जेव्हा आत्मा सोडून जातो, तेव्हा त्या शरीराचा मृत्यू होतो. परंतु तो आत्मा कुठे निघून जातो? शरीर शिवाय आत्मा कुठे आणि कसा काय राहतो? जुनं शरीर सोडल्यावर आत्मा नवीन शरीरात वास करतो. एखाद्या शिशूच्या शरीरात चेतन रूपाने प्रवेश करतो आणि परत तेच चक्र सुरू होतं. मग तेच जन्म घेणं, रांगणं, उठून चालणं, मग कसं तरी धडपडत पडणं, हे सर्व शरीराचे सोहळे आहेत. जर हे तुला कळलं तर ना तुला कोणाच्या मृत्यूचा शोक होईल आणि नाही तुला मृत्यूचं भय वाटेल. केशव, आसक्ती सर्वनाशाचं मूळ आहे. हो अर्जुना, म्हणूनच तर मी तुला निरासक्त होण्यास सांगतोय, स्थितप्रज्ञ होण्यास सांगतोय. कारण स्थितप्रज्ञाची स्थिती निष्काम कर्मयोगाची अंतिम अवस्था आहे. हे केशव, कृपया स्थित प्रज्ञाचं एखाद्या समजेल असं उदाहरण दे मला. हे अर्जुना, विशाल आणि अथांग सागराचा स्वभाव स्थितप्रज्ञ मनुष्यासारखाच असतो. पार्था, नदीमध्ये जर अतिरिक्त पाणी आलं तर त्या नदीला पूर आलाय असं म्हणतात. तिचा तुफानी प्रवाह किनारे तोडून चहू बाजूंना हाहाकार माजवतो. अशीच अवस्था एका क्षुद्र मन असणाऱ्या व्यक्तीची होते. थोडंसं धन, थोडीशी सफलता त्याला पचवता येत नाही आणि धन आणि सफलतेच्या नशेत धुंद तो मर्यादा सोडून एका क्षुद्र माणसासारखा वागायला लागतो. हे अर्जुना, जो भोगविलासाचा भक्त असतो तो परमात्म्याचा भक्त कसा होऊ शकतो?
असे मनुष्य जे बाहेरून भक्तीचं प्रदर्शन करतात, परंतु मनातून इच्छांचं चिंतन आणि त्यांच्या आसक्तीमध्ये तल्लीन असतात, ते भक्तीचं केवळ ढोंग करत असतात. ते योगी नाही, ढोंगी असतात. यांना मिथ्याचारी असं म्हणतात. पार्था, स्थितप्रज्ञ मनुष्याची बुद्धी स्थिर असते. स्वतःच्या मनावर त्याचं नियंत्रण असतं. स्थितप्रज्ञाला भोग आणि उपभोगांमध्ये रस, आसक्ती नसते. तो शुभाशुभ वस्तू मिळाल्यानंतर सुद्धा ना प्रसन्न होतो आणि ना दुःखी होतो. पार्था, अशा महापुरुषांना पूर्ण विश्वास असतो की ईश्वर सदा सर्वदा त्यांच्या बरोबरच आहे. त्यामुळेच ते कोणत्याही परिस्थितीमध्ये विचलित होत नाहीत. हे सांगणं तर सोपं आहे केशव. साधारण मनुष्यासाठी या मानसिक अवस्थेपर्यंत पोचणं अति अवघड आहे. यासाठी सांसारिक मनुष्याला एखाद्या दैवी सहाय्याची आवश्यकता भासेल. तू बरोबर बोललास अर्जुना. भगवत कृपेशिवाय कोणतंही कार्य सिद्ध नाही होऊ शकत. यासाठीच मनुष्याने त्याच्या पुरुषार्थाबरोबरच प्रभू भक्तीचा देखील आश्रय घेतला पाहिजे. हे अर्जुना, परमात्म्याची भक्ती केल्याने मन सात्विक होऊन जातं आणि विषयासक्ती पूर्णतः समाप्त होऊन जाते. आणि तरी देखील आसक्ती लोप पावली नाही तर? आसक्ती लोप नाही पावली याचा अर्थ मनुष्याचा सर्वनाश होईल. सर्वनाश? होय पार्था, सर्वनाश. हे अर्जुना, आसक्तीच्या आहारी गेलेला प्रत्येक मनुष्य कोणत्याही विषयाच्या आकर्षणात आणि मोहात अडकून उठता बसता निरंतर त्याचंच चिंतन करत राहतो. जसा एखादा मनुष्य सुंदर स्त्रीच्या प्रेमात पडतो आणि जागेपणी तिचीच कल्पना आणि झोपेत देखील तिचीच स्वप्न पाहतो, अशा तऱ्हेने निरंतर चिंतनाने आसक्तीच्या पायावर काम वासनेची इमारत उभी राहू लागते. काम किंवा वासनेमध्ये थोडासा जरी अडथळा आला तरी क्रोधाचं आगमन होतं. जिथे क्रोध आहे तिथे संमोह अथवा अविचार अथवा अविवेक देखील आहे. ज्या प्रकारे वाऱ्याच्या प्रचंड झोताने दिव्याची ज्योत विझून जाते, त्याच प्रकारे कामजनित अविवेकाच्या वावटळीने मनुष्याची स्मृती नष्ट होते. आणि जेव्हा स्मृतीभ्रंश होतो तेव्हा बुद्धिनाशाकरता कितीसा वेळ लागतो पार्था. चैतन्याचा नाश झाल्यानंतर जी दशा शरीराची होते, अगदी तशीच दशा बुद्धीचा नाश झाल्यानंतर मनुष्याची सुद्धा होते. बुद्धिनाशामुळे मनुष्याचा देखील सर्वनाश होतो. हे अर्जुना, तू सांगू शकतोस की मागल्या जन्मात तुझ्या कोणत्या नातेवाईकाने तुझ्यासाठी किती विलाप केला होता? नाही केशव, हे मी कसं सांगू शकेन. मला तर हे देखील आठवत नाही की ते कोण होते. बास, ज्या प्रकारे तू तुझा मागला जन्म विसरून गेला आहेस, त्याच प्रकारे तू तुझ्या या जन्माला देखील विसरून जाशील. या जन्मातल्या नात्यांचा अर्थ तुझ्या येणाऱ्या जन्मांमध्ये नावाला देखील नसेल. आज अभिमन्यूला तू तुझा पुत्र समजतोयस,
शक्य आहे मागल्या जन्मात कदाचित तो तुझा पिताही असेल, किंवा येणाऱ्या जन्मामध्ये तुझा महाशत्रू बनून येईल. आज तू ज्यांना तुझे नातेवाईक मानतो आहेस, ज्यांना आदरणीय समजतो आहेस आणि याच कारणाने त्यांची हत्या करण्यास कचरतोयस, शक्यता आहे त्यांच्यापैकी कुणी तुझ्या मागल्या जन्मात तुझी हत्या केली असेल. म्हणूनच मी तुला समजावतोय की केवळ शरीर मरत असतं, आत्मा मरत नाही. म्हणूनच तू शरीराचा मोह सोडून दे, त्यांच्या मृत्यूचा शोक सोडून दे, परंतु तुझ्या मनाला ते सत्य मान्य करायचंच नाहीये. तू बरोबर बोलतोयस केशव. मला तुझं बोलणं समजतं तर आहे, परंतु माझं मन ते मान्य का करत नाहीये? याचं कारण काय आहे? याचं कारण आहे तो साखळदंड जो तुझ्या मनाने स्वतः भोवतीच गुंडाळून घेतलाय. कोणता साखळदंड? नात्यांचा साखळदंड. हा नात्यांचा मोह की हा माझा भाऊ आहे, हा माझा मामा आहे, हा माझा सासरा आहे, हे पितामह आहेत. तू बरोबर म्हणतोयस की नाते संबंधाच्या साखळदंडाने मला चहूबाजूनी जेरबंद केलंय. पण मी या साखळदंडांना कसं तोडून टाकू? मी मान्य केलं की हे सर्व शरीर नश्वर आहेत, परंतु यांच्याबरोबर माझी जी नाती आहेत ती तर नश्वर नाही आहेत, ती तर खरी आहेत. भीष्म माझे पितामह आहेत, अभिमन्यू माझा पुत्र आहे, महाबली भीम माझा सहोदर भाऊ आहे. ही नाती तर खरी आहेत. भले या सर्वांची शरीरं मरून जातील, परंतु या सर्वांसोबत माझी जी नाती आहेत ती तर नाही न मरायची. जसं आज माझे पिता महाराज पंडूचे शरीर नाहीये, परंतु माझे पिता आज देखील महाराज पंडूच आहेत. पिता पुत्रचे ते पवित्र नातं तर समाप्त झालेलं नाही. या नात्यांच्या त्या पावित्र्यावर मग मी कसा प्रहार करू? शरीर जरी विसरून गेलो तरी माझ्या आजोबांशी असलेल्या नात्यावर बाण कसा मारू? माझ्या भावाशी असलेल्या नात्यावर तलवार कशी चालवू? अर्जुना, हे संबंध, ही नाती सर्व या जन्मातलं आहे. या जन्माच्या आधी किंवा या जन्माच्या नंतर या नात्यांचं कोणतंही अस्तित्व नाही. हे काका, मामा, भाऊ, पुत्र, पितामह मागल्या जन्मात कुठे होते? तुझे कोण लागत होते? आणि पुढल्या जन्मात हे कोण असतील? कुठे असतील? याचं उत्तर आहे तुझ्याजवळ? नाही केशव. म्हणूनच म्हणतोय की जर शरीर नश्वर आहे तर ही नाती देखील नश्वरच आहेत. कारण ही सगळी नाती शरीराची आहेत. आणि हे जे तू तुझ्या पित्याचं उदाहरण दिलंस की त्यांचं तुझं पितापुत्रांचं नातं समाप्त नाही झालं, तर हा देखील तुझा भ्रमच आहे, अज्ञान आहे. केवळ तुझ्या मनात अजूनपर्यंत ते नातं जिवंत आहे, कारण तू अजूनही त्याच जन्मात आहेस. परंतु तुझे पिताश्री या क्षणी ज्या कुठच्या योनीमध्ये असतील त्यांच्यासाठी ते नातं समाप्त झालेलं आहे. वडिलांची गोष्ट सोडून दे, तुझ्या बाबतीत बोल. मागल्या जन्मात जेव्हा तुझा मृत्यू झाला असेल त्यावेळी तुझे सगळे आप्त स्वकीय रडले असतील. तुझ्या पत्नीने, तुझ्या पुत्राने खूप विलाप केला असेल. परंतु आज या जन्मामध्ये तुला तर आठवत देखील नाही की कुणी कुणी तुझ्या मृत्यूनंतर विलाप केला होता.
आज तुझ्यासाठी त्यांचं अथवा त्यांच्या शोक विलापाचं काही सुद्धा मोल नाही. हेच तर तुला मी समजावतोय की कुणाच्याही मरणाचा शोक करू नकोस आणि कुणाबरोबर नातं तुटलं म्हणून दुःखही मानू नकोस. तशीही माझी माया इतकी प्रबळ आहे अर्जुन, की जे तुला वाटतायत की तुझ्या मृत्यूनंतर शोक करतील, आयुष्यभर रडत बसतील, ते देखील असत्य आहे. माझ्या मायेच्या प्रभावाने थोड्याच दिवसांनंतर त्या रडणाऱ्या लोकांना तू पुन्हा एकदा हसता खेळताना बघशील. मित्र 4 दिवस रडतो, भाऊ 10 दिवस रडतो, पत्नी त्याहून अधिक दिवस रडते, माता सगळ्यात जास्त काळ शोक करते. परंतु सर्वांचे अश्रू हळूहळू सुकत जातात आणि त्या डोळ्यांमध्ये पुन्हा एकदा नव्या नव्या स्वप्नांची झलक दिसू लागते. हे अर्जुना, तू सांगू शकतोस की मागल्या जन्मात तुझ्या कोणत्या नातेवाईकाने तुझ्यासाठी किती विलाप केला होता? नाही केशव, हे मी कसं सांगू शकेन. मला तर हे देखील आठवत नाही की ते कोण होते. बास, ज्या प्रकारे तू तुझा मागला जन्म विसरून गेला आहेस, त्याच प्रकारे तू तुझ्या या जन्माला देखील विसरून जाशील. या जन्मातल्या नात्यांचा अर्थ तुझ्या येणाऱ्या जन्मांमध्ये नावाला देखील नसेल. आज अभिमन्यूला तू तुझा पुत्र समजतोयस. शक्य आहे मागल्या जन्मात कदाचित तो तुझा पिताही असेल, किंवा येणाऱ्या जन्मामध्ये तुझा महाशत्रू बनून येईल. आज तू ज्यांना तुझे नातेवाईक मानतो आहेस, ज्यांना आदरणीय समजतो आहेस आणि याच कारणाने त्यांची हत्या करण्यास कचरतोयस, शक्यता आहे त्यांच्यापैकी कुणी तुझ्या मागल्या जन्मात तुझी हत्या केली असेल. किंवा तूच पुढच्या जन्मात त्यांची हत्या करशील. हे अर्जुना, ही नाती या शरीराने जन्म घेतला म्हणून तयार झाली आणि शरीर मृत्यू पावताच नष्ट होतील. म्हणूनच या नाते संबंधांच्या चक्रव्यूहातून बाहेर ये. आत्मा अमर आहे, हे अमर सत्य ओळख. नाती तर बदलत राहतात. हे अर्जुना, म्हणूनच तू ना नात्यांचा मोह केला पाहिजेस, ना नाती तुटल्याचा तू शोक केला पाहिजेस. हेच सांख्य योगाचं तत्वज्ञान आहे की मनुष्याने एखाद्या संन्याशासारखा विचार केला पाहिजे की हे सर्व नाते संबंध मोह उत्पन्न करत असतात आणि मोह या नात्यांना इतका घट्ट पकडून ठेवतो जसा एखादा लोभी पुरुष नदीत बुडत असताना देखील धनाची थैली सोडत नाही आणि अखेरीस त्या थैलीच्या वजनाने स्वतः देखील बुडून जातो. म्हणूनच तुझ्या मनाला संन्यासी बनव आणि या मोहाच्या बंधनाला सोडून दे आणि या गोष्टीवर लक्ष केंद्रित कर की या क्षणी तुझं कर्तव्य काय आहे, तुझा धर्म काय आहे आणि त्यानुसारच कर्म कर.